गेल्या खरीप हंगामात निकृष्ट दर्जाची बनावट खते, बियाणे, कीटकनाशक, औषधे इत्यादी विक्री करून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली असून अशा दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच बहुतेक शेतकऱ्यांना लिंकिंगसाठी दुकानदार त्रास देतात। आवश्यक असलेल्या खतासोबत इतर अनावश्यक खते, औषधे खरेदी करण्यासाठी सक्ती करण्यात येते। अनावश्यक खत घेण्यास जर शेतकऱ्यांनी विरोध केला तर त्यांना शॉर्टिंगच्या नावाखाली बरेच दुकानदार आवश्यक खत नाकारतात किंवा पावती न देता जास्त रक्कम आकारून खते देतात। अशा उत्तर सोलापूर तालुक्यातील तसेच सोलापूर शहरातील दुकानदारांना लेखी आदेश काढून ते तात्काळ थांबवण्यात यावेत। अन्यथा सामान्य शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणे व शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकिळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या आदेशानुसार रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन योग्य तो धडा शिकवला जाईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांनी दिला आहे। सदर प्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी यांनी याबाबत सकारात्मक दृष्टीने पाहून योग्य ती पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिले। त्याचबरोबर या विषयाशी निगडित असलेल्या सर्व संबंधितांची बैठक आयोजित करून आदेश देण्याचे नियोजन करण्यात येईल असेही यावेळी गावसाने यांनी सांगितले। यावेळी उपतालुका प्रमुख अच्युतराव बाबरे, उपतालुका प्रमुख सचिन घोडके, विभाग प्रमुख लक्ष्मण मुळे, उपविभाग प्रमुख अरुण लोंढे, कवठे शाखा प्रमुख महेंद्र डोंबाळे, मोहोळ विधानसभा शिवदूत प्रशांत चव्हाण उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।